हाय सगळ्यांना नमस्कार. तर आज आमच्या गावात पालखी येणार आहे. पालखी म्हणलं तर ज्या दिवशी जत्रा होती का नाही त्या दिवशी देव काशीला जातो हे प्रत्येकाला माहिती असेल किंवा नसेल, मला माहीत नाही, पण मी सांगते तुम्हाला. तर तर मी प्रत्येकाला सांगते, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, भावा बहिणींना. तर त्या देवाच्या आशीर्वादाने आपलं भरपूर चांगलं आणि तुमच्या पण आशीर्वादाने भरपूर आपलं चांगलं आहे हे म्हणायचं. कारण देव आहे, देव नाही असं नसतो, देव असतो. पण खास तुमच्या आशीर्वादाने मी तुमच्यातच देवाला पाहते. तर ज्या दिवशी जत्रा येते त्या दिवशी देव काशीला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे उतरतो ना, आंघोळ करून देव काशीला जातो. मग काशीहून आता देव आणाय गेलेत पालखी. पण नुसतंच पालखी घेऊन हलगे वाजवत जात नाहीत. तर 2 वर्ष झालं आमच्या इथं DJ लावतात. गेल्या वर्षी पण लावलं होतं आणि यंदा पण DJ आहे. तर तुम्हाला मी थोडंसं दाखवणार आहे, छोटासा व्हिडिओ मी काढणारच आहे. म्हणलं चला त्याच्या आधी तुम्हाला थोड्याशा गप्पा मारावा. तर आपल्या इथं कसं असतं माहिती आहे का, आज मला उपास रविवार आणि नेमका रविवारचा देव येतो. हे दरवर्षीचं असतं. हे कुणाकुणाच्या इथं आहे, कुणाकुणाच्या इथं म्हणजे वेगळा वेगळा रिवाज असतो. आमच्या इथं तर असं आहे. तर राहिला प्रश्न, आपल्याला काल पनवेलच्या ताईंचा फोन आला. पनवेलच्या म्हणजे त्यांनी गाडी घेतली ना, तर सगळ्यांनी शुभेच्छा देतात ताईंना. कारण ती पेट्रोल डिझेलवरली गाडी नाही आहे, ते रिमोटवरली गाडी आहे. म्हणजे चार्जिंगवरली गाडी का रिमोटवरली असंच काहीतरी म्हणल्या होत्या. पण त्याला डिझेल आणि पेट्रोल लागत नाही त्या गाडीला. पण भरपूर असं मला हेड त्या ताईंना पाठवलं. कारण मी पण त्या ताईंना म्हणजे फोन नाही केला किंवा मेसेज नाही टाकला. का माहिती आहे का, की म्हणलं ताई व्यस्त आहेत, म्हणजे पळापळी चालू असते. हे आपल्याला आपल्या घरी एक वस्तू का आणायची म्हणल्यावर आपली किती धावपळ असते का नाही. एवढी मोठी वस्तू त्यांच्या घरी येणारा म्हणल्यावर लक्ष्मी त्यांचे, मग किती त्यांची धावपळ जीवाची आहे की नाही. काल फोन आला, मग बोलले, बोलत होत्या लय दिवस झालं ताई फोन असं तसं. म्हणलं हो, मी पण तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. तर गाडीचे फोटो व्हिडिओ काढलेले मला पाठवलेत, मी बघितले, खूप छान आहे. तर असं पण मी पाठवले. तर असं पण मी सांगते की खूप छान गाडी आहे हे ताई, तुमची लक्ष्मी खूप छान आहे. तर त्या ताईंचं असं म्हणणं आहे की आता त्या ताई आपल्याला स्टेशनरी भरून देणार आहेत डायरेक्ट मुंबईहूनच. आणि दीक्षेचा बड्डे पण येतो आहे पुढच्या महिन्यात. तर दीक्षेच्या बड्डेसाठी पण खूप अशी तयारी चाललेली आहे त्या ताईंची. तुम्हाला तर माहिती आहे, असावा बहीण तर अशी असावा, आहे का नाही. एक देवीचं रूप असल्यासारखंच त्या गोष्टी मला जाणवत्यात. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, सांगणं हे गरजेचं वाटत नाही. असं तुम्ही म्हणताल की सांगणं काय गरजेचं आहे, पण मला वाटतं सांगावा. जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे का नाही. तर आपल्याला लवकरच पुण्याला जायचं आहे. तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट कालच झाली असती, पण ते मला सांगायला येईना ना मोबाईल, आणि तिथं माझा मोबाईलच लागतोय. एकतर पंचायत आहे का. पण आपल्याला ते पण जरुरी आहे. आपल्याला इन्स्टाचं पण पेमेंट चालू करायचं आहे आणि फेसबुकचं पण चालू करायचं आहे. कारण फेसबुकला पण हे झालेलं आहे आपलं, आणि इन्स्टाला पण पडलेलं आहे आपलं, आणि यूट्यूबचं पण आपलं. म्हणजे सगळं ते काय म्हणलं आता मी तुम्हाला सांगणार नाही ते कोण आहे, पण एवढंच सांगणार की ते आमच्या घरातले माणूस आहेत. मला जास्त कुठं लांब पळायची गरज नाही. आणि जरी आता काय झालं तरी पण ते आमचे घरातले करू शकतात. म्हणजे मला माहीत नव्हतं, सहज आपलं म्हणलं तर हो, आता त्यांना सगळं येतं आहे म्हणल्यावर माझी आयडीज मी त्यांच्याकडे देणार आहे. जरी काय प्रॉब्लेम झाला तर ती सॉल्व करतील, आहे की नाही. आणि राहिला प्रश्न, तर अजून एक आनंदाची बातमी काय आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला मी शिकवतो. म्हणजे जास्त अजून काय काय असतं ते हेड्यामधनं ते सगळं मी शिकवतो. त्यासाठी त्यांना शनिवार रविवार सुट्टी असते, त्यासाठी मला जावंच लागणार आहे. कितीही टाळाटाळ केलं तरी मला जावंच लागणार. त्या दिवशी मी गेले असते तर बरं झालं असतं, पण कसं होतं घरनं पण फोन येत होता आणि पावसाचं पण मला तिथं म्हणजे हे होत नव्हतं. कोंडून असं नाही का, माझा जीव घुमटल्यासारखा होत होता. म्हणून मी पटकन अशी
3 दिवस राहिली तरी पण म्हणावं लागेल. आणि मामीनं बोलवलं, गेलीच नाही मी तिकडे. तरी पण भरपूर जणांनी बोलवलं, गेलीच नाही मी. तर आता मला जावंच लागणार आहे. खास आपलं काम आहे महत्त्वाचं. आपल्यासाठी एवढं धावून येतात त्या गोष्टी करायला, मग आपण का नाही पळायचं आहे की नाही. तर ताईंना मी सांगितलं, ताई म्हणल्या हा जाऊन या ताई, ते पण महत्त्वाचं आहे. आपलं ते कमेंट बॉक्स हे सगळं आता चालू होणार आहे. आपली जुनी ID गेलेली, हॅक कुणी केलेली, ते पण आपली चालू करायची. त्याच्यावर बानूच्या हेड्यावर टाकणार आहे. आणि हे जे नवीन चॅनल आहे त्याच्यावर मी रेसिपी टाकणार आहे. म्हणजे जसं मला गवल तसं असं आपलं दोन्ही चॅनल चालू आपल्याला करायचे आहेत. पहिला पण आपला चालू करायचा आहे आणि हे पण चालू करायचं आहे. त्यासाठी मला तिथं जाणं खूप गरजेचं आहे. तर मी जाणार आहे शनिवारी. आणि म्हणजे शनिवारी गेलं की रविवारी आपलं काम होऊन मग आपण येऊ शकतो आहे का नाही. ते मग तुम्हाला आनंदाची बातमी लवकरच देणार आहे. त्यासाठी वेच आणि वॉच करा. आणि अजून एक तुम्हाला सांगायची आनंदाची बातमी की आमच्या इकडं आता देव येणार आहे. आता इथनं जत्रा चालू झाल्या म्हणायच्या. मरी आई लक्ष्मी आईच्या असं असतात ना, तो का तोपाचा आवाज येतो का तुम्हाला? कारण DJ हे लावतात. जर जमलं तर मी शूट करते थोडासा ब्लॉग, आणि नाही जमलं तर नाराज होऊ नका, पण करणार तुमच्यासाठी मी शूट. तर चला, आणि तुमचं काय अजून मत आहे मला नक्कीच सांगा. आणि कुणाला मला भेटायचं असलं तर ते पण सांगा, कारण मी पुण्यात येणार आहे म्हणल्यावर आता त्यात मला एवढं माहीत नाही, पण तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला मी ॲड्रेस सांगितलं तर तुम्ही तिथं येऊ शकता किंवा मी पण येऊ शकते आहे की नाही. तर चला, हेड्या वावलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या आशीर्वादाने आपलं 1,000 लाईक झालेलं आहे. 4,000 काय ते म्हणतात ते मला पण येत नाही, पण आता शिकावं लागणार आहे. आपल्याला शिकवणार आहे आपल्या घरातलेच आहेत, लांबचे नाहीत. तर चला, बाय.